आपल्या घाटकोपरमध्ये स्वागत आहे। आपण आज देशभरात आंदोलन पाहतोय, पण घाटकोपरमध्ये एक तरुणी पाहतोय की एकटी रस्त्यावरती उभी राहून आंदोलन करते। काय नाव तुमचं? नमिषा। काय म्हणून तुम्ही तो उभे आहात एकटे? ॲक्च्युली प्रोटेस्ट चालू होता आणि आम्ही जे कोणी प्रोटेस्ट करत होतो शिक्षणासाठी, तर महाराष्ट्र सरकारने जमावबंदी लागू केली आणि जे प्रोटेस्ट करत होते शांतपणे त्यांना सांगितलं तुम्ही जा, नाही प्रोटेस्ट नाही करायचं आहे, हे अलाउड नाही आहे आणि बाकीची सगळी कारणं। तर मला असं वाटलं की मी एकटी आहे, मी एकटी बोलते, माझ्या पाठी देश आहे। त्याच्यामुळे जमावबंदी म्हणून एकटेच उभे जाणार हां, आणि अनेक लोकांना अटक पण केली जाते। असं पोलिसांचा भय वगैरे वाटत नाही की पोलीस लाठीचार्ज केली तर पण इथं मग अटक करू शकता तुम्हाला? नाही वाटलं। काय म्हणून असे काय म्हणून उभे तुम्ही? हां, असे काय म्हणून उभे की काय असं ध्येय तुम्हाला की आज उभं राहावं वाटतं तुम्हाला? कारण ह्या देशाची एज्युकेशन सिस्टम सुधारावी, ह्या देशामध्ये खरंच सुधारली पाहिजे। मला खूप लाज वाटेल उद्या माझं मूल जन्माला आलं किंवा ज्या बापाने माझ्यासाठी शिक्षण सोडलं आणि तो उद्या बोलेल की मला शिकायचं आहे आणि मी कितीही पैसे भरून त्याला क्वालिटी एज्युकेशन नाही देऊ शकत, नाही माझ्या वडिलांना ज्यांनी माझ्यासाठी शिक्षण सोडलं आणि नाही माझ्या मुलांना। ते बॅगेवरती पण काय ते लिहिलेलं आहे, ते दाखव का? जी शिक्षण मंत्री आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री, त्यांचा राजीनामा मागितला जातोय। हो, हां, महाराष्ट्रामध्ये असं काय वाटतं तुम्हाला की कोणाचा राजीनामा घ्यावा की कोणती सिस्टम आहे ती बदलली जावी? महाराष्ट्रामध्ये राजीनामा घ्यावा इथपर्यंत आत्ता तरी परिस्थिती आलेली नाही आहे, कारण आपलं सरकार बोलत नाही आहे। त्यांनी खरंच बोललं पाहिजे। फालतूचा मुद्दा नका ना डिस्कस करू सभेत। म्हणजे काय वेळ वाया घालवताय, कुठे तुम्ही आहात, काय बोलताय, कशाचं तरी भान तुम्ही नका डिस्कस करू। आणि हे टट्टू बिट्टू बोलणं नाही शोभत आहेत तुम्हाला। हे सगळे मुद्दे आम्ही तुम्हाला निवडून दिले, हे बोलणं असल्या फालतू मुद्द्यांवर डिस्कस करणं आत्ता सत्तेत असलेल्या आणि सत्तेत नसलेल्या किंवा अपक्ष म्हणून उभं राहणाऱ्या कुठच्याही राज्यकर्त्याला शोभा देत नाही। तुम्ही आमच्या हिताचं बोला, तुम्ही जनकल्याणाचं बोला, तुम्ही जनहिताचं बोला। आत्तापर्यंत ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की डेव्हलपमेंटबद्दल नाही बोललं जात, तुम्ही शिक्षण व्यवस्थेबद्दल नाही बोलू शकत, चेंज बदल ही खूप लांबची गोष्ट आहे, पण तुम्ही बोलूच नाही शकत। काय तुम्हाला रात्री झोप कशी लागते? तुम्हाला वाटतं ते आंदोलनाने काय फरक पडेल? हो, किती काही झालं, काल जे प्रोटेस्ट झाला, खूप लोकांचं असं म्हणणं आहे चुकीचे नारे दिले गेले, चुकीचे स्लोगन्स होते। हो, काही स्लोगन्स चुकीचे होते आणि त्याचा मी पण निषेध करते, पण माझं हे म्हणणं आहे लोकांनी हेही बघावं, त्या प्रोटेस्टमध्ये रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स होते, शेतकरी आले होते, मुलं होती, शिकणारी मुलं होती 12 वर्षापासूनची, म्हातारे होते, यूथ होतं, युवा होते, आम्ही होतो तिथे। जरी मी दिल्लीत नसली, मी मुंबईतून पण मी दिल्लीत होते, आम्ही होतो तिथे। तुम्ही जे काही केलं काल खरंच खूप वाईट होतं, खरंच वाईट होतं। आणि दुसरी गोष्ट ही बदल होईल नाही होईल माहिती नाही, पण काल खुर्ची हल्ली आणि आम्ही सगळ्यांनी बघितलं की गाडीत बसून असं थोडंसं हसत वगैरे पळाले लोक। आता कोण पळाले, कसे पळाले ते मूडच नाही आहे करायचा। नक्कीच